नमस्कार सर्वांना. मागच्या भागात म्हणजेच पार्ट 2 मध्ये आपण पयाना कार म्युझियम पाहिलं. त्यानंतर आम्ही दुपारचं जेवण करून साधारण 3 वाजता म्हैसूर पॅलेस पाहण्यासाठी निघालो. म्हैसूर पॅलेसला पोहोचल्यानंतर आम्ही तिकीट काढलं आणि पॅलेसच्या आतमध्ये एंट्री केली. आत गेल्यावर पॅलेसची भव्यता आणि सुंदर वास्तुकला पाहून खरंच खूप छान वाटलं. म्हैसूर पॅलेस हा कर्नाटकातील म्हैसूर शहराची एक खास ओळख आहे. हा पॅलेस वाडियार राजघराण्याचा राजवाडा असून आजही त्याची भव्यता आणि राजेशाही थाट पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक इथे येतात. पॅलेसच्या आतमध्ये गेल्यावर सुंदर नक्षीकाम, मोठे मोठे हॉल, रंगीत काचांची सजावट आणि राजेशाही पद्धतीने केलेले इंटेरियर पाहायला मिळतं. प्रत्येक ठिकाणी केलेले बारीक आणि आकर्षक काम पाहून खरंच आश्चर्य वाटतं. पॅलेसचा दरबार हॉल आणि अंबाविलास हॉल हे इथले विशेष आकर्षण आहेत. या ठिकाणी राजेशाही काळातील वैभवाची सुंदर झलक पाहायला मिळते. पॅलेसमधील प्रत्येक कोपरा पाहताना त्या काळातील राजेशाही जीवनशैलीची कल्पना येते. पॅलेसचा बाहेरचा परिसरही खूप सुंदर आहे आणि समोरून पाहताना त्याची भव्यता आणखी उठून दिसते. म्हैसूरला येणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी म्हैसूर पॅलेसला नक्की भेट द्यावी. विशेषतः दसऱ्याच्या काळात पॅलेसची रोषणाई पाहण्याचा अनुभव तर खूपच खास असतो. म्हैसूर पॅलेस पूर्णपणे एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही आता पुढच्या ठिकाणी म्हणजेच श्री वेणुगोपाल स्वामी मंदिराला भेट देण्यासाठी निघालो. हे सुंदर मंदिर कर्नाटकातील कन्नबाडी येथे आहे. मंदिरात पोहोचल्यानंतर आजूबाजूचा शांत आणि सुंदर परिसर पाहून मन प्रसन्न होते. श्री वेणुगोपाल स्वामी हे भगवान श्रीकृष्णाचं एक सुंदर रूप मानलं जातं. मंदिराच्या गर्भगृहात भगवान श्रीकृष्णाची अतिशय सुंदर मूर्ती पाहायला मिळते. मंदिराची रचना पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तुशैलीची आठवण करून देते. या मंदिराची एक खास गोष्ट म्हणजे हे मंदिर पूर्वीच्या कन्नबाडी गावाशी आणि कृष्णराज सागर धरणाच्या इतिहासाशी जोडलेलं आहे. धरणाच्या निर्मितीमुळे जुनं कन्नबाडी गाव पाण्याखाली गेलं आणि तिथलं जुनं मंदिरही जलाशयाच्या परिसरात गेलं. नंतर हे मंदिर दुसऱ्या ठिकाणी पुन्हा उभारण्यात आलं.
मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय शांत आणि हिरवाईने नटलेला आहे. त्यामुळे इथे दर्शनासोबतच काही वेळ शांतपणे फिरण्याचा आणि निसर्गाचा आनंद घेण्याचा अनुभवही खूप सुंदर वाटतो. मंदिराची सुंदर वास्तू, भगवान श्रीकृष्णाचं मनमोहक रूप आणि आजूबाजूचा शांत परिसर यामुळे हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे. मंदिरात दर्शन घेऊन आणि परिसर एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही आता आमच्या पुढच्या ठिकाणी म्हणजेच प्रसिद्ध वृंदावन गार्डनला भेट देण्यासाठी निघालो. चला तर मग पाहूया वृंदावन गार्डनचा सुंदर आणि मनमोहक नजारा. वृंदावन गार्डनला पोहोचल्यानंतर आम्ही तिकीट काढलं आणि आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये गेल्यावर सुंदर, हिरवळ, आकर्षक गार्डन आणि आजूबाजूला शांत परिसर पाहून खूप छान वाटले. वृंदावन गार्डन हे कृष्णराज सागर म्हणजेच KRS धरणाच्या अगदी जवळ वसलेले आहे. या धरणाची निर्मिती कावेरी नदीवर करण्यात आली असून त्याचं बांधकाम 1911 मध्ये सुरू झालं आणि 1932 मध्ये पूर्ण झालं. या प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये म्हैसूरचे तत्कालीन महाराज कृष्णराज वाडियार चतुर्थ आणि प्रसिद्ध अभियंता M. विश्वेश्वराय यांचं महत्त्वाचं योगदान आहे. धरणाच्या परिसराला सुंदर बनवण्यासाठी वृंदावन गार्डन विकसित करण्यात आलं. इथली हिरवीगार बाग, सुंदर कारंजे, फुलांची रचना आणि संध्याकाळच्या वेळी होणारा म्युझिकल फाउंटन शो हे पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे. आम्ही इथे फाउंटन शो पाहिला. शो सुरू झाल्यानंतर रंगीबेरंगी लाईट्स आणि पाण्याच्या कारंज्यांचा सुंदर नजारा पाहायला मिळाला. म्हैसूरला येत असाल तर वृंदावन गार्डन आणि KRS धरणाचा परिसर नक्की एक्सप्लोर करा. विशेषतः संध्याकाळच्या वेळी इथे भेट दिली तर गार्डनची रोषणाई आणि फाउंटन शोचा अनुभव आणखी खास होतो. वृंदावन गार्डनचा सुंदर लाईट आणि फाउंटन शो एन्जॉय केल्यानंतर आम्ही तिथून जेवणासाठी म्हैसूरला आलो. अशा प्रकारे आमचा म्हैसूर ट्रिपचा डे 1 कंप्लीट. त्या ट्रिपच्या डे 2 मध्ये आपण कुठे कुठे फिरणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओच्या पुढच्या म्हणजेच पार्ट 4 मध्ये नक्की भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.